आता एक महत्त्वाची बातमी आहे राज्यातील हवामानासंदर्भातली। मे महिन्यापासून सुरू झालेला पावसाचा जोर जून महिन्यात ओसरलाय। या महिन्यात ढगाळ वातावरणात हलका ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसत आहेत। दुसरीकडे उन्हाचे चटके आणि उकाडा लोकांना सहन करावा लागतोय। याच दरम्यान राज्यात आज विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात पाऊस बरसण्याची शक्यता आहे। या पावसामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे। बातमी सविस्तर पाहूयात त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर आत्ताच YouTube वरती सबस्क्राइब करा, बेल आयकॉन वरती प्रेस करा जेणेकरून आमचे नोटिफिकेशन्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। हीच बातमी तुम्ही Facebook वरती पाहत असाल तर आमच्या HPN न्यूज या Facebook पेजला देखील नक्की फॉलो करा। गेल्या काही दिवसांपूर्वी मान्सून पूर्व आणि मान्सूनच्या आगमनानंतर पावसाने राज्याला चांगलंच झोडपून काढलं होतं। मे महिन्याच्या अखेरीस झालेल्या पावसाच्या एंट्रीनं शेती पिकं, घरासह रस्त्यांचं देखील मोठं नुकसान झालं होतं। अशातच राज्यातील पावसासंदर्भात हवामान खात्यानं पुन्हा एकदा सतर्कतेचा इशारा दिलाय। राज्यात पुढील 2 ते 3 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे। हवामान विभागानं मराठवाड्यासह विदर्भाला सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। यासह छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीडसह लातूर जिल्ह्याला देखील हवामान खात्यानं अलर्ट दिलाय। तर गेल्या काही दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतल्यानं राज्यात पुन्हा एकदा उकाडा वाढलेला आहे। दरम्यान आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आहे, तालुका कोणता आहे, गाव कोणता आहे, कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि तुमच्या भागातील पावसाची काय परिस्थिती आहे ती देखील आम्हाला नक्की कळवा।